नमस्कार, मी समृद्धी जाधव. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये. राज्यामध्ये गेल्या 29 तासांपासून केवळ एकाच घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. ती घटना म्हणजे भिगवणमध्ये दिवसाढवळ्या झालेलं एका तरुणीचं अपहरण आणि आता याच प्रकरणामध्ये एक मोठा ट्विस्ट जो आहे तो आलेला पाहायला मिळतोय. कारण ज्या तरुणीचं अपहरण झालंय असं म्हटलं जात होतं, ज्या तरुणीच्या शोधासाठी आणि आरोपींच्या शोधासाठी संतप्त जमावानं आंदोलनं केली, टायर पेटवले, काही वेळासाठी रास्ता रोको केला, महामार्ग बंद केला होता. त्यानंतर पोलिसांची तब्बल 6 ते 7 पथकं या आरोपींच्या मागावरती होती. त्याच तरुणीचा आता एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्या व्हिडिओमध्ये या तरुणीनं आरोपी म्हणजे ज्याच्यावरती या सगळ्या प्रकरणातला आरोप करण्यात आलेला आहे त्याच आरोपीवर आपलं प्रेम असल्याचं कबुली जबाब जो आहे तो दिलेला आहे. आणि या सगळ्यामध्ये ती असं सुद्धा म्हणतेय की आमचे तब्बल 9 वर्षांपासूनचे प्रेम संबंध आहेत. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये खरं तर खूप मोठा ट्विस्ट आलाय असं म्हणावं लागेल. त्याचबरोबर जरी या तरुणीनं तिचा कबुली जबाब दिलेला असला तरी सुद्धा दुसरीकडे संतप्त जमाव जो काही आहे या जमावाला अजूनही असंच वाटतंय की या तरुणीवर कुठेतरी जबरदस्ती झालेली आहे आणि हा जमाव अजूनही तितकाच संतप्त असलेला पाहायला मिळतो. त्यामुळे भिगवणमध्ये आत्ताच्या घडीला नेमकं काय काय चालू आहे आणि आज दिवसभरात भिगवणमध्ये काय काय घडलं या सगळ्याच्या अनुषंगाने आपण या लाईव्ह मधून बोलणार आहोत. खरं तर काल दुपारची ही सगळी घटना आहे. काल दुपारच्या सुमारास भिगवणमध्ये एक तरुणी जी या प्रकरणामधली पीडित तरुणी जिला म्हटलं जात आहे ती तिच्या आई बरोबर तिच्या भावाबरोबर तिच्याच लग्नाची खरेदी करून शॉपिंग करून परतत होती. तिचं लग्न 22 तारखेला आहे, म्हणजे अवघ्या 4 दिवसांवरती तिचं लग्न आलेलं आहे. काल ती तिची शॉपिंग करून परतत असताना वाटेत जवळपास 3-3:30 वाजताच्या सुमारास एका कारनं यांची जी टू व्हीलर होती ती टू व्हीलर अडवली. त्याच्यानंतर टू व्हीलर वरून हे तिघेही खाली उतरले. त्यानंतर कारमधून बाहेर पडलेल्या काही तरुणांनी आईच्या आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकली, तिखट टाकलं, ज्यामुळे त्यांचे डोळे चुरचुरायला लागले, त्यांना काही दिसत नव्हतं आणि या सगळ्याचा फायदा घेत त्यांनी या तरुणीला जबरदस्तीनं आपल्या कारमध्ये बसवलं आणि तिला घेऊन तिथून पसार झाले. अशी प्राथमिक घटना जी आहे ती सांगितली गेली. FIR नोंद करण्यात आली आणि त्यानंतर या प्रकरणामध्ये ज्यांच्यावर संशय होता हे दोन्ही तरुण जे आहेत ते इतर धर्मातले असल्याचं कळलं आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला एक धार्मिक रंग देण्यात आला आणि त्यानंतर याच प्रकरणाची चर्चा ही राज्यभरात लगेचच होताना पाहायला मिळाली. पोलीस सुद्धा या प्रकरणामध्ये ऍक्टिव्ह झाले. स्वतः पोलीस अधीक्षकांनी सुद्धा माध्यमांच्या समोर येऊन हे सगळं जे घडलेलं प्रकरण आहे त्याचं ब्रीफिंग केलं. त्यानंतर जवळपास 7 वेगवेगळ्या पोलिसांच्या टीम तैनात करण्यात आल्या, या आरोपींच्या मागावर पाठवण्यात आल्या. त्या सगळ्याच्या नंतर जर आपण बघितलं तर संतप्त जमावानं पुणे सोलापूर हायवे जो आहे त्या हायवेवरती बराच काळासाठी हायवे रोखून धरलेला होता, रास्ता रोको केला. त्यानंतर काही टायर तिथे पेटवण्यात आले, घोषणाबाजी करण्यात येत होती. तातडीनं या आरोपींना अटक व्हावी अशी मागणी केली जात होती. दिवसाढवळ्या एखाद्या तरुणीचं अशा पद्धतीनं अपहरण होतं, त्यामुळे पोलीस नेमकं काय करतात, कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही असे अनेक प्रश्न विचारले जात होते. त्यामुळे मुळातच हे प्रकरण जे आहे ते प्रचंड गंभीर झालेलं होतं. पोलिसांनी सुद्धा गांभीर्य ओळखून या प्रकरणाचा लगेचच तपास सुरू केला. तपासाचाच पहिला भाग म्हणून पोलिसांनी खरं तर जशा टीम्स तैनात करण्यात आलेल्या होत्या किंवा टीम या सगळ्या आरोपींच्या मागावरती पाठवलेल्या होत्या, दुसरीकडे पोलिसांनी ही जी पीडित मुलगी आहे किंवा आरोपी आहे त्यांचे कॉल डिटेल्स काढायला सुरुवात केली. त्याचबरोबर जवळपास 250 किलोमीटर म्हणजे सगळ्याच डायरेक्शन्सला 250 किलोमीटर पर्यंत हे नेमके कुठे कुठे गेलेले असू शकतात असा सगळा शोध घेताना सगळे सीसीटीव्ही जे आहेत ते चेक करण्यात आले. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींच्या गाडीचा माग काढण्यात आला. मात्र काही वेळाच्या नंतर ही गाडी नेमकी कुठे गेली हे सगळं आयडेंटिफाय होत नव्हतं. त्यामुळे आरोपींपर्यंत पोहोचायला पुणे पोलिसांना प्रचंड वेळ लागला या सगळ्यामध्ये असं पाहायला मिळालं. पुणे जिल्ह्याचे सगळेच पोलीस या सगळ्यामध्ये ऍक्टिव्ह झालेले होते. पोलीस अधीक्षक स्वतः भिगवणमध्ये होते. असं सगळं सुरू असताना दुसरीकडे जेव्हा कॉल डिटेल्स काढण्यात आले त्यामधून मात्र सगळ्यात पहिला आणि मोठा ट्विस्ट समोर आलेला होता. तो म्हणजे हा जो पीडित या सगळ्यामधली जी पीडित मुलगी आहे आणि जो आरोपी तरुण आहे या दोघांचे गेल्या महिनाभरामध्ये जवळपास 11 वेळा फोन कॉल्स झाल्याचं समोर आलं. आणि हे जे फोन कॉल्स होते हे लेट नाईट असायचे, म्हणजे मध्यरात्री उशिरा हे फोन यायचे आणि फोनवरचं बोलणं हे केवळ 3 सेकंद ते 5 सेकंद इतक्याच वेळासाठी असायचं. काही कॉल्स असे आहेत जे कॉल्स या तरुणीनं तरुणाला केलेले आहेत, काही कॉल्स तरुणानं तरुणीला केलेले आहेत. म्हणजे काय तर दोन्ही बाजूंनी एकमेकांना फोन कॉल्स चालू होते आणि हे कॉल्स फार जास्त वेळासाठी नव्हते, केवळ 3 सेकंद ते 5 सेकंदांसाठी असायचे. त्यानंतर मात्र हे फोन कॉल संपल्याच्या नंतर जो कॉल असायचा तो व्हॉट्सअप कॉल केला जायचा. म्हणजे कदाचित
आतापर्यंत आपण बघितलंय की फोन कॉल्स ट्रॅक करता येऊ शकतात किंवा फोन कॉल्सचे रेकॉर्डिंग करता येऊ शकतात. त्यामुळे अनेक जण आता प्रायव्हसीच्या दृष्टिकोनातून किंवा सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून WhatsApp कॉलचा मार्ग निवडतात आणि WhatsApp कॉलच बऱ्याचदा केले जातात असं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे या प्रकरणात सुद्धा तसंच काहीसं घडलेलं पाहायला मिळालं. या प्रकरणामध्ये सुद्धा कदाचित फोन करून केवळ आपण WhatsApp कॉलवर बोलूयात इतकंच काहीतरी कन्व्हर्सेशन होत असेल किंवा ऑनलाईन ये वगैरे असं काहीतरी म्हटलं जात असेल, कारण 3 ते 5 सेकंदात असं कितीसं बोलणं होणार आहे. त्यामुळे जेव्हा नॉर्मल कॉल्स व्हायचे त्यानंतर मात्र WhatsApp कॉल केले जायचे. या WhatsApp कॉलचा डेटा शोधण्याचं काम सुद्धा पुणे पोलिसांकडून, भिगवण पोलिसांकडून, स्थानिक पोलिसांकडून सुरू असलेलं पाहायला मिळतंय. मात्र हे सगळं सुरू असताना मग कुठेतरी संशयाची सुई जी आहे ती वेगवेगळ्या लोकांकडे फिरताना पाहायला मिळत होती. नेमकं या प्रकरणामध्ये ही तरुणी आणि हा तरुण कसं काय एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते वगैरे हे सगळं शोधलं गेलं. दरम्यानच्या काळामध्ये जे या प्रकरणामधले पीडित आहेत, म्हणजे या तरुणीचे वडील असतील, या तरुणीचा भाऊ असेल किंवा मग तिची आई असेल किंवा तिचे काका असतील, या सगळ्यांचे जबाब घेण्यात आले, फिर्याद दाखल करण्यात आली. त्यामध्ये सुद्धा त्यांनी असंच म्हटलं की आमच्या मुलीचा या तरुणांशी कुठलाही संबंध नाहीये. आमची मुलगी ही आतापर्यंत मामाच्या घरी शिकण्यासाठी गेलेली होती, त्यामुळे ती कधी इथे राहायलाच नव्हती. त्यामुळे तिचा या आरोपींशी थेट संबंध येण्याचा किंवा तिचा त्यांच्याशी काही संपर्क असण्याचा संबंधच येत नाही. मात्र जर आपण बघितलं तर हे जे आरोपी आहेत आणि पीडित तरुणी आहे, हे दोन्ही कुटुंब एकमेकांच्या शेजारी राहतात. त्यामुळे जरी ही तरुणी तिथे स्वतः वास्तव्याला नसली तरी सुद्धा या दोघांकडे एकमेकांचे नंबर होते आणि फोनवरून हे दोघं एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्याची माहिती जी आहे ती आता समोर आलेली पाहायला मिळते. दुसरीकडे जेव्हा या प्रकरणावरती म्हणजे अगदी महिला आयोगाच्या अध्यक्षा बोलल्या होत्या, त्यानंतर या प्रकरणामध्ये स्वतः आमदार गोपीचंद पडळकर सुद्धा त्या ठिकाणी दाखल झाले भिगवणमध्ये, दुसरीकडे संग्राम जगताप सुद्धा दाखल झाले. या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी एक निषेध मोर्चा काढायचं ठरवलं, एक जाहीर सभा होणार होती. हे सगळं सुरू असताना दुपारच्या वेळेत हा सगळा मोर्चा आणि सभा वगैरे होणार होती. मात्र दुपारीच या तरुणीचा पहिला व्हिडिओ समोर आला. खरं तर जेव्हापासून ही मुलगी गायब झालेली होती तेव्हापासून या मुलीचा आणि आरोपींचा शोध सुरू होता आणि कुठलाच यांचा संपर्क मिळत नव्हता किंवा हे कुठे गेले असतील, त्यांचं लोकेशन मिळत नव्हतं. असं सगळं असताना पहिल्यांदाच ही मुलगी स्वतःहून कॅमेऱ्याच्या समोर आली. तिला कुणीही या सगळ्यामध्ये अप्रोच झालेलं नव्हतं, माध्यमांकडून कुणी अप्रोच झालेलं नव्हतं, तर स्वतःहून या मुलीच्या माध्यमातून हा व्हिडिओ जो आहे तो एक व्हिडिओ शेअर करण्यात आला. हा व्हिडिओ घरच्यांपर्यंत आणि पोलिसांपर्यंत पोहोचवण्यात आला. या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच आरोपी आणि ही मुलगी एकत्र एकाच ठिकाणी बसलेले पाहायला मिळतात, ज्यामध्ये ही मुलगी असं म्हणते की जे काही राजकीय नेत्यांकडून वगैरे म्हटलं जात आहे की माझं अपहरण झालं, तर तसं काही झालेलं नाहीये. माझ्यावरती जबरदस्ती केलेली नाहीये, माझ्या डोळ्यामध्ये मिरची पूड वगैरे टाकली गेली नव्हती. मी स्वतःहून या मुलाबरोबर निघून आलेली आहे असं ही मुलगी म्हणते. त्याचबरोबर ती असं सुद्धा म्हणते की 9 वर्षांपासून आमचे प्रेम संबंध आहेत आणि त्यामुळे मी या मुलाबरोबर आली. असा एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला आणि या व्हिडिओनं एकच खळबळ उडालेली पाहायला मिळाली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर भिगवणमध्ये जो एक मोठा निषेध मोर्चा होणार होता तो मोर्चा सुद्धा काही वेळासाठी स्थगित झाला. मुळात या व्हिडिओमध्ये ही तरुणी नेमकं काय म्हणतेय हे सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात. मी वैष्णवी राजा आठवडे. मी जाहीर शेख यांच्यासोबत 9 वर्षापासून प्रेम संबंधात आहे. तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही. मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली. माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चिटणी वगैरे टाकण्यात आली नाही. तर राजकीय माणसांनी त्यांच्या स्वतः राजकीय लोकांनी डोळ्यापासून घेऊन गेले आणि मी माझ्या मर्जीने आले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर तपासाची चक्र जी आहे ती आणखी वेगात फिरवली गेली. हा व्हिडिओ नेमका कुठे शूट झालेला आहे, या दोघांचं बॅकग्राऊंड पाहून किंवा कशा पद्धतीने या दोघांपर्यंत पोहोचता येईल, हा व्हिडिओ व्हायरल कुणी केला, कुणापर्यंत हा व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा आला, हे सगळं ट्रॅक करण्याचं काम पोलिसांनी लगेचच सुरू केलं. मात्र दुसरीकडे जरी या मुलीने स्वतः तिच्या प्रेमाची कबुली दिलेली असली तरी सुद्धा आमदार गोपीचंद पडळकर असतील किंवा संग्राम जगताप असतील किंवा आणखी काही लोक असतील किंवा या मुलीच्या कुटुंबियांकडून सुद्धा असं म्हटलं जात आहे की आमची मुलगी स्वतःहून त्या मुलाबरोबर जाणं शक्य नाहीये, तिच्यावरती जबरदस्ती झालेली आहे, म्हणजे तिला जबरदस्ती गाडीत बसवून तिचं अपहरण केलेलं होतं आणि आता सुद्धा हा व्हिडिओ बनवण्यासाठी सुद्धा आमच्या मुलीवरती कुठेतरी जबरदस्ती केलेली आहे, तिच्यावर दबाव टाकून तिच्याकडून हा व्हिडिओ आरोपींनी बनवून घेतलेला आहे आणि त्यांनीच हा व्हिडिओ व्हायरल केलाय. अशा पद्धतीचे दावे सुद्धा केले जातात. अर्थात आता या सगळ्यामध्ये खरंच या मुलीनं स्वतःहून हा व्हिडिओ बनवला की मग या मुलीवरती खरंच कोणी दबाव टाकला, हा सगळा पोलिसांच्या तपासाचा भाग असणार आहे. एकंदरीत व्हिडिओ जर आपण पाहिला तर या मुलीला वरकरणी पाहता कुठल्याही पद्धतीची मारहाण वगैरे झाल्याचं असं काहीही दिसत नाहीये. ही मुलगी रिलॅक्स बसलेली पाहायला मिळते. त्यामुळे वरकरणी असं वाटतंय की हा व्हिडिओ जो आहे तो तिने स्वतःहून बनवलेला असावा.
मात्र या प्रकरणामध्ये नेमकं बॅकची स्टोरी काय आहे, तिथे नेमकं काय घडलेलं आहे, व्हिडिओ बनवण्याच्या आधीपर्यंत नेमकं काय काय घडलंय, ही मुलगी खरंच स्वतःच्या मर्जीनं या मुलाबरोबर गेली की मग तिला जबरदस्तीने गाडीत बसवलं गेलं, तिचं जबरदस्तीने अपहरण झालं, हे सगळं आता पोलीस तपास करताना पाहायला मिळत आहेत. मात्र तरी सुद्धा जसं मी आधीही म्हटलं की जमाव जो आहे त्या ठिकाणचा तो प्रचंड अजूनही संतप्तच असलेला पाहायला मिळतोय. अजूनही जमावाचं असं म्हणणं आहे की या मुलीबरोबर चुकीचं घडलेलं आहे, धार्मिकतेचा रंग या सगळ्या प्रकरणाला दिलेला आहे. त्यामुळे तातडीनं या आरोपींना अटक करण्याची मागणी केली जाते. अर्थात जी 6-7 पथकं पोलिसांनी मागावरती पाठवलेली होती, ही पथकं अजूनही मागावरतीच आहेत. अजूनही या प्रकरणातला आरोपीही निष्पन्न झालेला नाही, सापडलेला नाहीये किंवा या प्रकरणातली पीडित मुलगी सुद्धा सापडली नाहीये. त्यामुळे या दोघांना शोधण्यासाठी अजूनही प्रयत्न केले जात आहेत. ताबडतोब या मुलाच्या कचाट्यातून बाहेर काढा, तिला सोडवून आणा, तिला तिच्या घरच्यांच्या स्वाधीन करा आणि या आरोपीला अटक करा, अशीच मागणी अजूनही केली जाते. त्यामुळे या प्रकरणामध्ये खरंच नेमकं काय घडलंय हे आता पोलिसांना शोधावं लागणार आहे. नेमके हे दोघं असे कुठे गेले की 250 किलोमीटरचा एरिया सगळा पोलिसांनी चेक केलेला आहे, सीसीटीव्ही चेक केलेले आहेत, मात्र तरी सुद्धा या दोघांचा कुठलाही ठावठिकाणा लागत नाहीये. त्यामुळे खरंच या प्रकरणामध्ये काय काय घडलेलं आहे हे लवकरात लवकर समोर आणणं प्रचंड गरजेचं असणार आहे. कारण भिगवणमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण हे काल सायंकाळपासून असलेलं पाहायला मिळतंय. पोलिसांनी फार जास्त प्रयत्न करून हे सगळं वातावरण नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केलेले आहेत. पूर्णपणे परिस्थिती नियंत्रणात आली असं अजूनही आपण म्हणू शकत नाही. मात्र पोलिसांनी या प्रकरणामध्ये तिथली परिस्थिती हाताळण्याचे प्रयत्न केलेले आहेत. संतप्त जमावाकडून एखादी अनुचित घटना घडू नये अशा पद्धतीचे प्रयत्न केले जात आहेत. अर्थात आता या प्रकरणामध्ये पोलीस कशा पद्धतीने तपास करतात आणि ही मुलगी नेमकी कधी सापडतीये हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण जेव्हा ही मुलगी सापडेल तेव्हाच नेमकं या प्रकरणामध्ये काय काय घडलं, ही मुलगी खरंच स्वतःहून गेली की तिच्यावरती जबरदस्ती झाली, तिचं अपहरण झालं की प्रेम प्रकरण आहे, या सगळ्याचा खुलासा होणार आहे. त्यामुळे या मुलीला शोधण्यासाठी आणि या प्रकरणातल्या या तरुणाला शोधण्यासाठी आता पोलीस सुद्धा अतिशय युद्ध पातळीवर प्रयत्न करत असलेले पाहायला मिळतात. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.